सो फंडामेंटल ऑफ पॉवर इलेक्ट्रॉनिक्स हा जो काही सब्जेक्ट आहे त्यातलं 4th युनिट आहे फेज कंट्रोल्ड रेक्टिफायर्स. ऑलरेडी बेसिक इलेक्ट्रॉनिक्समध्ये तुम्ही रेक्टिफायर ही कन्सेप्ट बघितलेलं आहे. सो रेक्टिफायर म्हणजे काय असतं, द डिव्हाइस विच कन्वर्ट्स ए सी इनपुट व्होल्टेज इंटू डी सी आउटपुट व्होल्टेज. म्हणजे जे डिव्हाइस ए सी व्होल्टेजचं डी सी व्होल्टेजमध्ये कन्वर्ट करतो त्याला आपण काय म्हणतो तर रेक्टिफायर म्हणतो. ठीक आहे. आणि ती जी काय प्रोसेस असते ए सीचे कन्वर्जन डी सीमध्ये करायचं त्याला आपण काय म्हणतो रेक्टिफिकेशन प्रोसेस म्हणतो. बरोबर. सो ते जे काय तुम्ही बेसिक इलेक्ट्रॉनिक्समधले रेक्टिफायर बघितले ते अनकंट्रोल्ड रेक्टिफायर असतात. आता बेसिकली रेक्टिफिकेशनचे 2 टाईप पडतात. एक असतं अनकंट्रोल्ड रेक्टिफिकेशन आणि दुसरं असतं कंट्रोल्ड रेक्टिफिकेशन. सो तुम्ही बेसिक इलेक्ट्रॉनिक्समध्ये तुम्ही अनकंट्रोल्ड रेक्टिफिकेशन बघितलेलं आहे. अनकंट्रोल्ड रेक्टिफिकेशन म्हणजे काय तर फिक्स ए सी इनपुट व्होल्टेज असतं आणि फिक्स डी सी आउटपुट व्होल्टेज देतं. जे फिक्स डी सी व्होल्टेज जे काय देतं त्याला आपण म्हणतो अनकंट्रोल्ड रेक्टिफायर. आणि इथं पॉवर इलेक्ट्रॉनिक्समध्ये तुम्ही बघणार आहोत कंट्रोल्ड रेक्टिफायर. आता कंट्रोल्ड रेक्टिफायरचं याचा अर्थ काय, जे काही तुम्ही मिळणारं आउटपुट व्होल्टेज आहे, मिळणारं जे काय आउटपुट व्होल्टेज आहे ते तुम्ही काय करू शकता चेंज करू शकता किंवा मिळणारं आउटपुट व्होल्टेज तुम्ही व्हॅरी करू शकता. आणि त्यासाठी काय करायचं आहे तर फेजचा मदत घ्यायची आहे. म्हणून टॉपिकचं नाव काय आहे तर फेज कंट्रोल रेक्टिफायर. जे फेज कंट्रोल रेक्टिफायरमध्ये कसं असणार आहे तर तुम्ही इनपुटला ए सी दिलं तर बेसिकली नॉर्मल डी सीला कसं असतं तर नॉर्मल रेक्टिफायर असं पर सेटिंग डी सी आउटपुट व्होल्टेज मिळतं. हे झालं आपलं अनकंट्रोल्ड रेक्टिफायर. बट कंट्रोल रेक्टिफायरमध्ये कसं असणार आहे, हे असणार तुमचं इनपुट ए सी, हे मिळणार तुमचं हे इथंपर्यंत मी जे काय करू शकता तुम्ही जे काय आउटपुट व्होल्टेज आहे ते आउटपुट व्होल्टेज काय करू शकता तर आउटपुट व्होल्टेज तुम्ही चेंज करू शकता. त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो फेज कंट्रोल्ड रेक्टिफायर, म्हणजे त्याला आपण कंट्रोल्ड रेक्टिफायर म्हणतो. ठीक आहे. तर हा जो काय फेज कंट्रोल रेक्टिफायर आहे हे फेज कंट्रोल रेक्टिफायरचे टाईप आणि त्याचे डिफरंट डायग्राम बघायच्या आधी 2 बेसिक कन्सेप्ट आहेत. त्या 2 तर फेज कंट्रोल रेक्टिफायर बघायच्या आधी आपल्याला 2 बेसिक कन्सेप्ट आहेत. एक म्हणजे आहे फायरिंग अँगल आणि एक आहे कंडक्शन अँगल. तर फायरिंग अँगलबद्दल आपल्याला माहीतच आहे. सो फायरिंग अँगल ऑफ एस सी आर डिफाईन ॲज द अँगल बिटवीन द इन्स्टंट एस सी आर वूड कंडक्ट. म्हणजे काय, ज्या इन्स्टंटला म्हणजे फायरिंग पल्स अप्लाय करताय, ज्या इन्स्टंटला तुम्ही त्या एस सी आरच्या गेटला फायरिंग पल्स अप्लाय करताय तो जो काही इन्स्टंट असतो म्हणजे जिथून तुमचा एस सी आर कंडक्ट व्हायला सुरुवात होतो तो जो काय असतो तो काय असतो तुमचा फायरिंग अँगल असतो. म्हणजे इथं बघू शकता ही तुमची इनपुट ए सी सप्लाय आहे. बरोबर. मग इथं काय केली तुम्ही फायरिंग अँगल म्हणजे ह्या इन्स्टंटला इथं टाईम आहे ना 80 आहे. सो ह्या इन्स्टंटला तुम्ही काय केली फायरिंग पल्स अप्लाय केली. याचा अर्थ इथं तुम्ही फायरिंग पल्स दिलं याचा अर्थ तिथून तुमचा एस आर काय होणार कंडक्ट व्हायला सुरुवात होणार. सो इथून तुमचा कंडक्ट व्हायला सुरुवात तिथंपर्यंतचा जो काय अँगल असतो त्याला आपण काय म्हणतो फायरिंग अँगल. आणि तो डिनोट कशाने करतात तर तो डिनोट करतात अल्फान. तो डिनोट कशाने करतात अल्फान. सो बेसिकली ज्या इन्स्टंटपासून तुमचा एस सी आर कंडक्ट व्हायला सुरुवात होते त्या इन्स्टंटपर्यंतचा अँगल म्हणजे काय आहे तुमचा फायरिंग अँगल. ठीक आहे. सो इथं बघू शकताय तुम्ही. नेक्स्ट निगेटिव्ह हाफ सायकलला कसं असणार नॅचरल कम्युटेशन होतं एस सी आर तुमचा टर्न ऑफ होणार. पुढच्या पॉझिटिव्ह हाफ सायकलला परत तुम्ही ज्यावेळी इथं गेट पल्स अप्लाय करणार त्यावेळी काय होणार तिथून तुमचा एस सी आर कंडक्ट व्हायला सुरुवात होणार. सो परत तो अँगल म्हणजे तुमचा अल्फा असतो तो म्हणजे आपला फायरिंग अँगल असतो. हे ऑलरेडी तुम्हाला माहीत आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे आता कंडक्शन अँगल. तर कंडक्शन अँगल बघा इथंसुद्धा आपण बघू शकतो. कंडक्शन अँगल मी इथं सांगतो तुम्हाला. ज्या इन्स्टंटला तुम्ही फायरिंग पल्स देणार त्या इन्स्टंटला काय होणार एस सी आर तुमचा कंडक्ट व्हायला सुरुवात होणार. म्हणजे इथं तुम्ही फायरिंग पल्स दिली इथं काय झालं तुमचा एस सी आर कंडक्ट व्हायला सुरुवात झाली. बरोबर. आता तो कंडक्ट एस सी आर कुठंपर्यंत कंडक्ट होणार तर ह्या इन्स्टंटपर्यंत जिथपर्यंत माझी निगेटिव्ह हाफ सायकल सुरुवात होत नाही तिथपर्यंत माझा काय होणार एस सी आर कंडक्ट होणार.
म्हणजे काय, जिथून तुमचा एस सी आर कंडक्ट व्हायला सुरुवात झाली आणि जिथंपर्यंत कंडक्ट झाला. कारण निगेटिव्ह हाफ सायकलला काय होणार, पोलॅरिटी चेंज होणार एस सी आरच्या. ॲनोडला जाईल निगेटिव्ह, कॅथोडला जाईल पॉझिटिव्ह. याचा अर्थ तो जो काही कंडक्टिंग एस सी आर असतो तो एस सी आर काय होतो, टर्न ऑफ होतो. म्हणजे किती वेळ तुमचा एस सी आर चालू झाला हे जर तुम्हाला अँगलमध्ये रिप्रेझेंट करायचं असेल तर त्याला आपण कंडक्शन अँगल असं म्हणतो. ठीक आहे, आणि तो बीटाने रिप्रेझेंट करतात. इथे ज्या हॅश लाईन दिलेल्या आहेत ह्या काय आहेत तुमच्या, तर तितका वेळ तुमचा एस सी आर चालू झाला म्हणजे तो तुमचा काय आहे, कंडक्शन अँगल आहे. हा एवढा तुमचा फायरिंग अँगल, हा पूर्ण तुमचा कंडक्शन अँगल आहे. बरोबर, म्हणजे इथं गेट पल्स कधी दिला, 45 डिग्रीनंतर दिलेली आहे. आणि कंडक्शन अँगल कसं रिप्रेझेंट करतात, तर बीटा इज इक्वल टू पाय मायनस अल्फा. का पाय मायनस अल्फा, तर पूर्ण जी काय एक सायकल असते ती कशी असते, पाय असते. बरोबर, आणि फायरिंग अँगल काय असतो, अल्फा असतो. म्हणजे टोटल मला जर बीटा फाईंड करायचा असेल कंडक्शन अँगल, तर पाय मायनस काय करायला लागेल तुम्हाला, अल्फा. म्हणजे 180तनं चालू व्हायला लागणारा वेळ हा जर तुम्ही मायनस केला तर टोटल किती वेळ तुमचा एस सी आर चालू राहिला हे तुम्ही काय करू शकता, फाइंड आउट करू शकता. बरोबर, त्याला आपण काय म्हणतो, बीटा म्हणतो. ठीक आहे. सो हा झाला तुमचा काय, कुठली कन्सेप्ट झाली, कंडक्शन अँगल. फायरिंग अँगल रिप्रेझेंट करतात अल्फानं, कंडक्शन अँगल रिप्रेझेंट करतात बीटा. सो नेक्स्ट आहे कंट्रोल रेक्टिफायरचे टाईप्स. सो कंट्रोल रेक्टिफायर इज अ सर्किट विच इज यूज्ड फॉर कन्वर्टिंग ए सी इंटू कंट्रोल डी सी. सो हे महत्त्वाचं असतं, कंट्रोल्ड डी सी. आणि फेड इंटू लोड म्हणजे तो सप्लाय बरं डी सी कुठं जातो, लोडला जातो. सो टाईप्स ऑफ रेक्टिफायर बघू शकता, किंवा टाईप्स ऑफ कंट्रोल रेक्टिफायर. सिंगल फेज आणि 3 फेज हे डिपेंडिंग ऑन इनपुटवर आहेत. म्हणजे इनपुटला तुम्ही ए सी कसं देता, सिंगल फेज ए सी देता का 3 फेज ए सी देता, त्यावर परत टाईप आहेत. मग परत सिंगल फेज रेक्टिफायर. सो बेसिकली रेक्टिफायरचे 2 टाईप पडतात, एक असतो सिंगल फेज आणि एक असतो 3 फेज. मग परत सिंगल फेजचे 3 टाईप आहेत. एक आहे अनकंट्रोल्ड, दुसरा आहे अप कंट्रोल आणि तिसरा आहे फुल्ली कंट्रोल. सो डिपेंड ऑन कॉन्फिगरेशन. म्हणजे आता कंट्रोलचे परत 2 टाईप पडतात, एक पडतं हाफ कंट्रोल्ड आणि एक फुल्ली कंट्रोल आणि अनकंट्रोल्ड. अनकंट्रोल्डमध्ये कुठले वापरतात, कॉम्पोनंट कुठले असतात, तर डायोड असतो. बरोबर, कारण त्याचं कसं आहे, आउटपुट व्होल्टेज आपल्याला त्याचं व्हॅरी करता येते का, करता येत नाही, त्यामुळे तो अनकंट्रोल्ड आहे. कंट्रोलचे परत हाफ कंट्रोल आणि फुल कंट्रोल आहे. मग हाफ कंट्रोलमध्ये कसं असतं, एक एस सी आर असतो आणि एक डायोड असतो, त्याला आपण हाफ कंट्रोल म्हणतो. फुल्ली कंट्रोलमध्ये सगळे कॉन्फिगरेशन, सर्किटचे सगळं कॉन्फिगरेशन हे फुल्ली एस सी आरमध्ये असते, त्यामुळे त्याला आपण फुल्ली कंट्रोल म्हणतो. आणि मग बेसिकली परत मग ह्या सगळ्यांचे परत 2 टाईप पडतात, एक असतं हाफ वेव्ह आणि दुसरं असतं फुल वेव्ह. सो हाफ वेव्ह याचा अर्थ इनपुटच्या पॉझिटिव्ह हाफ सायकलला फक्त आउटपुट मिळणार, त्याला आपण हाफ वेव्ह म्हणतो. इनपुटच्या बोथ पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही सायकलला तुम्हाला आउटपुट मिळणार, त्याला आपण फुल वेव्ह रेक्टिफायर म्हणतो. मग फुल वेव्हचे परत अगेन 2 टाईप आहेत. एक आहे स्प्लिट सप्लाय, याचा अर्थ त्याला आपण मिड पॉईंट म्हणतो. आणि सेकंड आहे ब्रिज, म्हणजेच त्याला आपण ब्रिज किंवा ब्रिज त्याला रेक्टिफायर म्हणतो. 3 फेजचे परत सेम असंच कॉन्फिगरेशन तयार होतं. ठीक आहे. सो आपल्याला ह्यातलं फुल्ली कंट्रोल्ड बघायचं आहे. हाफ कंट्रोल्ड काय नाही, त्याला हाफ कंट्रोलरला दुसरं एक नाव आहे सेमी कन्व्हर्टर. सो एक तर तुम्ही सेमी कन्व्हर्टर म्हणू शकता, किंवा सेमी कन्व्हर्टर एक असतं की ज्यात एक डायोड आणि एक एस सी आर असतो. फुल्ली कंट्रोलमध्ये दोन्हीही तुमचे एस सी आर असतात. ठीक आहे. तर त्यातला पहिला टाईप बघूया, सिंगल फेज हाफ वेव्ह कंट्रोल्ड रेक्टिफायर. सो सर्किट डायग्राम बघा, तर हा तुमचा लोड आहे, हा तुमचा एस सी आर आहे, आणि हा इनपुटचा काय आहे, ए सी सोर्स आहे. ठीक आहे. आपल्याला माहीत आहे की आपण ऑलरेडी बघितलेलं आहे फायरिंगच्या बाबतीत गेटच्या, की ज्या इन्स्टंटला आपण काय म्हणतो, ज्या इन्स्टंटला आपण एस सी आरला फायर करतो त्या इन्स्टंटपासून काय होतं, आउटपुट व्होल्टेज मिळायला सुरुवात होतं.
सो कंट्रोल रेक्टिफायरचं मेकॅनिझम किंवा टेक्निक कसं असतं की ज्यावेळी तुम्हाला आउटपुट व्होल्टेज व्हॅरी करायचं असतं त्यावेळी तुम्ही काय व्हॅरी करायचा, तर हा अल्फा फायरिंग अँगल व्हॅरी करायचा. ठीक आहे. आणि 0 to 180 एवढा तुम्ही फायरिंग अँगल चेंज करू शकता. सर्किटचं ऑपरेशन बघूया. ह्या वेवफॉर्मच्या द्वारे तुम्ही बघू शकता. हे तुमची इनपुट AC सप्लाय आहे. ही आपण फायरिंग पल्सेस आहेत, याचा अर्थ कधी फायर केले ते आहे. हे आउटपुट व्होल्टेज आहे आणि हा आउटपुट करंट आहे. आता ज्यावेळी आपण कंट्रोल रेक्टिफायर बघणार आहे त्यावेळी बेसिकली जर तुम्ही हाफ वेव्ह कन्सिडर केलं तर त्याचे तीन त्याचे टाईप्स पडतात आणि ते डिपेंडिंग ऑन लोड पडतात. लोड तुम्ही कुठल्या टाईपचा वापरता त्यावरती अगेन त्याचे 3 टाईप्स आहेत. सो सिंगल फेज हाफ वेव्ह कंट्रोल रेक्टिफायर विथ हा आर लोड आहे. लोड कसल्या टाईपचा आहे, तर रेजिस्टिव्ह टाईपचा तुमचा लोड आहे. सो त्याला आपण आर लोड म्हणतो. दुसरा असतो रेजिस्टिव्ह इंडक्टिव्ह लोड. ठीक आहे. सो आणि एक असतो RL लोड विथ फ्रीव्हीलिंग लोड. असे 3 प्रकारचे लोड वापरून बघून आपल्याला 3 सर्किट बघायचे आहेत. त्यातलं पहिलं आहे सिंगल फेज हाफ वेव्ह कंट्रोल रेक्टिफायर विथ आर लोड. ठीक आहे. सो पॉझिटिव्ह हाफ सायकलला काय होईल बघा. ही इनपुटची पॉझिटिव्ह हाफ सायकल आहे. ही काय आहे, इनपुटची पॉझिटिव्ह हाफ सायकल आहे. सो पॉझिटिव्ह हाफ सायकलला हा जो काय थायरिस्टर आहे त्याचा ॲनोड कसा होईल हो, तर ॲनोड होईल पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू कॅथोड. याचा अर्थ कॅथोड काय असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. आणि ज्यावेळी ॲनोड पॉझिटिव्ह असतो आणि कॅथोड निगेटिव्ह असतो, ज्यावेळी ॲनोड पॉझिटिव्ह असतो आणि कॅथोड निगेटिव्ह असतो त्यावेळी तो जो काही SCR असतो तो SCR कसा असतो, तर तो SCR फॉरवर्ड ब्लॉकिंग मोडमध्ये असतो. कसा असतो तो, फॉरवर्ड ब्लॉकिंग मोडमध्ये असतो. आता मला हा जो काय SCR आहे तो फॉरवर्ड ब्लॉकिंग मोडमधनं फॉरवर्ड कंडक्शन मोडला न्यायचा आहे. तर ज्यावेळी मला तो फॉरवर्ड ब्लॉकिंगमधनं फॉरवर्ड कंडक्शन मोडला न्यायचा आहे त्यावेळी काय करायला लागतं, तर त्यावेळी फायरिंग पल्स अप्लाय करावी लागतो. सो ज्या इन्स्टंटला ह्या इन्स्टंटला ज्यावेळी मी गेट पल्स अप्लाय करणार तिथून काय होणार, मला आउटपुट व्होल्टेज हे बघा, आउटपुट व्होल्टेज मिळायला काय होते, सुरुवात होते. बरोबर. आणि त्याच इन्स्टंटला परत काय मिळणार, मला करंट पण मिळणार. आता इथं काय लिहिले, VM/R लिहिले. याचा अर्थ काय, तर करंट कसा असतो बघा, I = V/R. बरोबर. त्यात काय होणार, रेजिस्टन्स ॲड होणार. त्यामुळे जर तुम्ही करंटची जर वेवफॉर्म बघितली तर त्याचा पीक कमी आहे का, तर तिथं रेजिस्टन्स ॲड झालेला असतो. त्यामुळे त्याची जी काय व्हॅल्यू असते ती कमी असते का, तर तिथं रेजिस्टन्स ॲड झालेला असतो. मग इथं कंट्रोल रेक्टिफायरमध्ये आपण आउटपुट व्होल्टेज कंट्रोल कसं करणार. आता मी समजा इथं फायरिंग पल्स इथं अप्लाय केला, मी समजा फायरिंग पल्स इथं अप्लाय केले असते तर मला आउटपुट व्होल्टेज इथून मिळालं असतं, आउटपुट करंट इथून मिळालं असतं आणि एवढं हा जो काय अल्फा आहे तेवढं व्होल्टेज काय झालं असतं, ब्लॉक झालं असतं किंवा तेवढं व्होल्टेज मला आउटपुटला मिळालं नसतं. तेवढं व्होल्टेज ॲक्रॉस या थायरिस्टर असतं. बरोबर. आणि तेवढं व्होल्टेज आउटपुटनं काय केलं, तेवढं व्होल्टेज त्या थायरिस्टरनं ब्लॉक केलं असतं. कधी, जोपर्यंत आपण गेट पल्स अप्लाय केलेला नव्हता तिथपर्यंत. मग आता निगेटिव्ह हाफ सायकलला काय होणार, हे झालं पॉझिटिव्ह हाफ सायकल. निगेटिव्ह हाफ सायकलला हा पॉईंट होणार निगेटिव्ह, हा पॉईंट होणार पॉझिटिव्ह. सो थायरिस्टरचा ॲनोड बिकम्स निगेटिव्ह, कॅथोड बिकम्स पॉझिटिव्ह. आणि ज्यावेळी ॲनोड निगेटिव्ह असतो आणि कॅथोड पॉझिटिव्ह असतो त्यावेळी तो रिस्पेक्टिव्ह थायरिस्टर काय असतो, रिव्हर्स ब्लॉकिंग मोडला असतो. त्यामुळं त्यावेळी ह्या रेजिस्टन्सच्या अक्रॉस किंवा ह्या लोडच्या अक्रॉस तुम्हाला आउटपुट व्होल्टेज मिळणार नाही. सो इथं काय आहे, 0 तुम्हाला आउटपुट व्होल्टेज आणि आउटपुट करंट भेटणार. बरोबर. नेक्स्ट परत पुढच्या पॉझिटिव्ह हाफ सायकलला काय होईल बघा. सोर्स कसा आहे तुमचा AC. सो परत पुढच्या हाफ सायकलला परत तुमचा ॲनोड पॉझिटिव्ह होणार, कॅथोड निगेटिव्ह होणार, तुमचा SCR काय होणार, फॉरवर्ड ब्लॉकिंग मोडला होणार. आणि अगेन मग परत ज्यावेळी मी त्याला गेट पल्स अप्लाय करणार त्यावेळी तो काय होणार, SCR ऑन होणार. याचा अर्थ थायरिस्टरच्या अक्रॉसचं व्होल्टेज कसं असणार आहे, मिनिमम असणार आहे. का, तर सगळं व्होल्टेज कुठं जातं, तर लोडकडे जातं. आणि मग तुम्हाला त्या इन्स्टंटपासून आउटपुटला व्होल्टेज मिळणार, आउटपुटला करंट मिळणार. परत नेक्स्ट पुढच्या निगेटिव्ह हाफ सायकलला काय होणार, तुमचा तो जो काही SCR आहे तो SCR
रिव्हर्स बायस होणं. ठीक. सो हे आहे सिंगल फेज हाफ कंट्रोल रेक्टिफायर विथ आर लोड. ठीक आहे. रेजिस्टिव्ह टाईपचा लोड ज्यावेळी मी कनेक्ट करेल त्यावेळेचं हे ऑपरेशन आहे. नेक्स्ट आहे सिंगल फेज हाफ वेव्ह कंट्रोल रेक्टिफायर विथ इंडक्टिव्ह लोड. याचा अर्थ तो कुठला असतो? RL लोड असतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे सिंगल फेज हाफ वेव्ह कंट्रोल रेक्टिफायर विथ इंडक्टिव्ह लोड. ठीक आहे. सो इथं काय केलं आहे, फक्त एक हा ट्रान्सफॉर्मर आहे, बाकी ऑपरेशन सेम. सो फॉर पॉझिटिव्ह हाफ सायकलला काय होणार? प्रायमरीला पॉझिटिव्ह हाफ सायकल इंड्यूस होणार, तीच सायकल कुठं जाणार? सेकंडरीला जाणार. बरोबर. म्हणजे परत ॲनोड पॉझिटिव्ह होणार, कॅथोड काय होणार? निगेटिव्ह होणार. म्हणजेच तो काय होईल? फॉरवर्ड ब्लॉकिंग मोडला जाईल. आता हा गेला फॉरवर्ड ब्लॉकिंग मोडला, तर मला कंडक्शनला न्यायचा आहे. जर मला तो जो SCR आहे तो फॉरवर्ड ब्लॉकिंग मोडमधनं फॉरवर्ड कंडक्शन मोडला न्यायचा असेल तर काय करावं लागतं? SCRला गेट पल्स अप्लाय करायला लागते. मग काय करतो मी? गेट पल्स अप्लाय केली. आता ज्या इन्स्टंटला मी गेट पल्स अप्लाय केली त्या इन्स्टंटला हा SCR काय होणार? ऑन होणार. आणि इथं जे काय तुमचं आउटपुट व्होल्टेज इंड्यूस झालं तर ते कुठं जाणार? ह्या RL लोडला जाणार. आता इथं लोड कसला आहे? तर लोड तुमचा इंडक्टिव्ह आहे. आता इंडक्टरची प्रॉपर्टी काय असतो? तर इंडक्टर हा काय करतो? तर व्होल्टेज स्टोअर करायचं काम करतो. मग ज्यावेळी आपल्याला इथे SCR ऑन असेल आणि आउटपुटला म्हणजे ह्या RL लोडला ज्यावेळी आउटपुट मिळत असणार त्यावेळी हा इंडक्टर काय करतो? तर इंडक्टर तुमची एनर्जी काय करतो? स्टोअर करतो. बरोबर. कारण इंडक्टरचं काम काय असतं? तर इंडक्टर तुमची एनर्जी स्टोअर करतो. आता ज्यावेळी पॉझिटिव्ह हाफ सायकल ह्या या इन्स्टंटला संपेल त्यावेळी काय झालं पाहिजे? तर हा जो काय कंडक्टिंग SCR आहे तो कंडक्टिंग SCR काय झाला पाहिजे? ऑफ झाला पाहिजे. कंडक्टिंग SCR काय झाला पाहिजे? टर्न ऑफ झाला पाहिजे. बट तो जो काय कंडक्टिंग SCR आहे तो कंडक्टिंग SCR टर्न ऑफ होत नाही. का होत नाही सांगतो. ज्यावेळी पॉझिटिव्ह हाफ सायकल वेळी हा ऑन असतो त्यावेळी इंडक्टर काय करतो? तर इंडक्टर चार्ज होतो विथ अप्पर प्लेट पॉझिटिव्ह आणि लोअर प्लेट निगेटिव्ह. ज्यावेळी निगेटिव्ह हाफ सायकल व्हायला बघते त्यावेळी ॲनोडला काय झालं पाहिजे? निगेटिव्ह झालं पाहिजे, कॅथोडला पॉझिटिव्ह व्हायला पाहिजे. बट त्यावेळी काय झालेलं असते? ह्या इंडक्टरने एनर्जी काय केलेली असते? स्टोअर केलेली असते. आणि इंडक्टरने एनर्जी स्टोअर केलेली असते तो काय करायला बघतो? डिस्चार्ज करायला बघतो. आणि त्यावेळी काय करतो? तो त्याच्या पोलॅरिटी काय करतो? चेंज करतो. म्हणजे त्याची अप्पर प्लेट होते निगेटिव्ह आणि लोअर प्लेट होते निगेटिव्ह. आणि ही जी काही निगेटिव्ह पोलॅरिटी आहे ती कुठं जाते? तर ॲनोडच्या निगेटिव्हला जाते. आणि ह्या निगेटिव्ह हाफ सायकलच्या निगेटिव्हपेक्षा इथलं निगेटिव्ह कसं असणार? जास्त असणार. कारण इकडे पण निगेटिव्ह हाफ सायकल व्हायला बघायला लागले ना, SCRला बंद करायला लागले. बट इथं झालेलं इंड्यूस झालेलं व्होल्टेज कसं आहे? जास्त आहे. म्हणजे याचा अर्थ कॅथोडकडं व्होल्टेज कसं होतं? जास्त होतं. त्यामुळं तो काय होतो? रिव्हर्स बायस होत नाही किंवा SCRला रिव्हर्स बायस होऊन देत नाही ड्यू टू इंडक्टरनं स्टोअर केलेलं एनर्जी. त्यामुळे इथं तुम्हाला काय दिसतं? हे निगेटिव्ह स्पाईक जी दिसते, आपण म्हटलं की डिस्चार्ज होताना तो पोलॅरिटी चेंज करतो. याचा अर्थ जी अप्पर प्लेट असते पॉझिटिव्ह, लोअर प्लेट असते निगेटिव्ह. त्यामुळे ते निगेटिव्ह व्होल्टेज झालेलं आहे. आणि ते कुठं जातं? ॲक्रॉस लोडलाच जातं ना, R आणि Lमध्ये राहतं ते. मग हे निगेटिव्ह सायकल कधीपर्यंत राहणार? जोपर्यंत इंडक्टरमधली एनर्जी डिस्चार्ज होत नाही. एकदा का इंडक्टरमधली एनर्जी संपली, इथं बघा, इंडक्टरमधली एनर्जी ज्यावेळी संपते त्यावेळी काय होतं? लोड करंट पण 0 येतो. इथं बघा, इथंपर्यंत तो मॅक्सिमम असतो. परत ही निगेटिव्ह एनर्जी झाल्यामुळे तो परत हळूहळू 0ला येतो. आणि इथं काय आहे? व्होल्टेज अक्रॉस थायरिस्टर 1 आहे. हा थायरिस्टर 1 इथंपर्यंत कंडक्टर आहे, त्याच्या अक्रॉस व्होल्टेज 0 आहे. आणि एकदा का ह्या इंडक्टरनं स्टोअर केलेली एनर्जी संपली की मग निगेटिव्ह हाफ सायकलची एनर्जी त्याला काय होते? अप्लाय होते. म्हणजे इथं निगेटिव्ह होतं आणि इथं पॉझिटिव्ह होतं. आणि त्या इन्स्टंटला मग तुमचा SCR काय होतो? ऑफ होतो. जोपर्यंत इंडक्टरमधली एनर्जी संपत नाही तोपर्यंत तो कसा राहतो? ऑनच राहतो. बरोबर. एकदा का इंडक्टरमधली एनर्जी संपली की मग इनपुटची निगेटिव्ह हाफ सायकल त्या SCRला अप्लाय होते आणि तो SCR काय होतो? टर्न ऑफ होतो. तोपर्यंत तो कसा असतो? SCR चालू असतो. मग परत पुढच्या निगेटिव्ह हाफ सायकलला काय होतो? ॲनोड निगेटिव्ह होतो, कॅथोड पॉझिटिव्ह होतो. आणि तो कसा जातो? हे जे आहे हे व्होल्टेज अक्रॉस थायरिस्टर आहे. म्हणजे इथं काय होणार आहे?
पूर्णपणे निगेटिव्ह हाफ सायकल अप्लाय होणार का, तर तो रिव्हर्स ब्लॉकिंगला आहे. पुढं लोडला काय जातं का, लोडला व्होल्टेज पण जात नाही आणि लोडला करंट पण जात नाही. तेव्हा सगळं व्होल्टेज अक्रॉस त्या SCR असणार. ठीक आहे. सो इंडक्टर काय करतो, एनर्जी स्टोअर करतो आणि एनर्जी स्टोअर केल्यामुळे तो निगेटिव्ह हाफ सायकलमध्ये SCRला बंद होऊन देत नाही. मग बंद कधी होणार, ज्यावेळी इंडक्टरमधली सगळी एनर्जी डिस्चार्ज होते किंवा डिसिपेट होते त्यावेळी तो SCR काय होतो, ऑफ होतो. ठीक आहे. सो असा असतो आपला सिंगल फेज हाफ वेव्ह कंट्रोल रेक्टिफायर. कधी, ज्यावेळी इंडक्टिव्ह लोड असतो. आता समजा मला लोड इंडक्टिव्ह पाहिजे, लोड मला इंडक्टिव्ह पाहिजे, बट निगेटिव्ह हाफ सायकलमध्ये एनर्जी काय झाली पाहिजे, मला स्टोअर झाली नाही पाहिजे किंवा इंडक्टरमधली एनर्जी लगेच डिसिपेट झाली पाहिजे. ठीक आहे. त्याने स्टोअर केली नाही पाहिजे किंवा केली तरी ते पॉझिटिव्ह हाफ सायकल बरोबर संपली पाहिजे. सो तसं जे सर्किट असतं किंवा तिथे काय करायला लागतं, तर फ्री विलिंग कन्सेप्ट वापरावी लागते. आणि ती फ्री विलिंग कन्सेप्टसाठी तो जो काय लोड असतो, RL लोड, त्याला अँटी पॅरलल म्हणजे उलट्या दिशेने काय करायचा असतो, डायोड लावायचा असतो. त्याला आपण FWD म्हणजेच त्याला आपण फ्री विलिंग डायोड म्हणतो. मग त्या फ्री विलिंग डायोडचं काम काय असतं, तर फ्री विलिंग डायोड इज अ बेसिकली डायोड कनेक्टेड अक्रॉस इंडक्टिव्ह लोड टर्मिनल्स. बरोबर. हा जो काय इंडक्टिव्ह लोड आहे त्या इंडक्टिव्ह लोडच्या अक्रॉस काय केलेला असतो, तो फ्री विलिंग डायोड जोडलेला असतो टू प्रिव्हेंट द डेव्हलपमेंट ऑफ हाय व्होल्टेज अक्रॉस द स्विच. म्हणजे मी म्हणलं ना की ज्यावेळी हा डिस्चार्ज व्हायला बघतो त्यावेळी त्याची कशी असते, तिथे इंड्यूस झालेलं व्होल्टेज जास्त असतं. त्या जास्त झालेल्या व्होल्टेजमुळे तो हा कंडक्टिंग SCR काय करतो, आपल्याला कंडक्शनमध्ये ठेवतो. बरोबर. सो तो ते करण्यापासून प्रिव्हेंट करतो. म्हणजे तो SCR लगेच काय करतो, बंद करतो पॉझिटिव्ह हाफ सायकल संपली की. त्यासाठी काय वापरतात, फ्री विलिंग डायोड वापरतात. आणि तो कोणा जोडायचा असतो, RL लोडच्या अक्रॉस अँटी पॅरलल जोडायचा असतो. सो नेक्स्ट पॉईंट आहे सिंगल फेज हाफ वेव्ह कंट्रोल रेक्टिफायर विथ इंडक्टिव्ह लोड अँड फ्री विलिंग डायोड. म्हणजे इथं आपण काय केलेलं आहे, इंडक्टिव्ह लोड पण बघितलेला आहे आणि काय केलेलं आहे, फ्री विलिंग डायोड पण वापरलेलं आहे. मग याचं सर्किट ऑपरेशन कसं होतं बघा. तर ह्या फॉर पॉझिटिव्ह हाफ सायकलला ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरीला काय होतं, ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरीला पॉझिटिव्ह हाफ सायकल होते. तीच कुठे इंड्यूस होते, ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरीला. ठीक आहे. मग काय होतं, ॲनोडला पॉझिटिव्ह सप्लाय मिळतो, कॅथोडला निगेटिव्ह मिळतो. आता इथं बघा डायोडचा मग काय होतो, ठीक आहे. सो त्यावेळी कसा असतो, हा जो काय फ्री विलिंग डायोड आहे तो फ्री विलिंग डायोड कसा असतो, ऑफ असतो. कारण इथं पॉझिटिव्ह आहे, याचा अर्थ इथं पण काय असणार आहे, पॉझिटिव्ह. म्हणजे हा फ्री विलिंग डायोड त्यावेळी ऑफ असतो, पॉझिटिव्ह हाफ सायकल. मग आता ॲनोड पॉझिटिव्ह झाला, कॅथोड निगेटिव्ह झाला, म्हणजे तो कसा झाला, फॉरवर्ड ब्लॉकिंग मोडला गेला. तो कुठे गेला, फॉरवर्ड ब्लॉकिंग मोडला. आता तुम्हाला फॉरवर्ड ब्लॉकिंगमधनं फॉरवर्ड कंडक्शनला न्यायचं आहे, तर मी काय करणार, त्याला फायरिंग पल्स अप्लाय करणार. मग ज्या इन्स्टंटला मी फायरिंग पल्स अप्लाय करतो आहे त्या इन्स्टंटला हा SCR काय होतो, टर्न ऑन होतो आणि सर्किटमधनं लोड व्होल्टेज आणि लोड करंट फ्लो व्हायला सुरुवात होते. सो लोड व्होल्टेज फ्लो व्हायला सुरुवात होतं, लोड करंट फ्लो व्हायला काय होतं, सुरुवात होते. आणि त्यावेळी तो जो काय SCRनं ब्लॉक केलेलं व्होल्टेज आहे ते कसं असतं, 0 असतं. इथं बघू शकता, ज्यावेळी ब्लॉक करते त्यावेळी मॅक्सिमम व्होल्टेज त्यानं होल्ड केलेलं असतं. पण ज्यावेळी तुम्ही ऑन करताय त्यावेळी तो सडनली कसा होतो, 0ला येतो. आता त्याच्या अक्रॉस व्होल्टेज मिनिमम असतं. मग परत काय होतं, तर हा जो काय RL लोड आहे त्यातनं काय होतं, आउटपुट व्होल्टेज आणि आउटपुट करंट फ्लो व्हायला सुरुवात होतो. आणि तो जो काय कंडक्टिंग SCR आहे तो कंडक्टिंग SCR जे काय एनर्जी आहे ती एनर्जी म्हणजे जे काय आउटपुट व्होल्टेज आहे ते आउटपुट व्होल्टेज स्टोअर करायला काय करतं, सुरुवात करतं विथ अप्पर प्लेट पॉझिटिव्ह आणि लोअर प्लेट निगेटिव्ह. ते कारण पॉझिटिव्ह हाफ सायकल. बरोबर. म्हणजे त्यात काय होणार, एनर्जी तुमची स्टोअर होणार. मग इथं आपण एक्स्ट्रा काय जोडलेलं आहे, तर फ्री विलिंग डायोड जोडले. का फ्री विलिंग डायोड मी जोडले, कारण आपल्याला निगेटिव्ह हाफ सायकलला ती जी काही एनर्जी आहे ती एनर्जी लगेच डिसिपेट करायची आणि SCR लगेच बंद करायचं. मग ज्यावेळी पॉझिटिव्ह हाफ सायकल संपेल आणि निगेटिव्ह चालू होईल त्यावेळी आपण काय म्हणतो की हा जो काय इंडक्टर आहे तो फुल्ली चार्ज झालेला असतो, तो त्याच्या पोलॅरिटी चेंज करतो. आधी पोलॅरिटी कशा असतात, अप्पर प्लेट पॉझिटिव्ह आणि लोअर प्लेट निगेटिव्ह. आता डिस्चार्ज व्हायला बघतो तो कधी, पॉझिटिव्ह हाफ सायकल संपल्यावर. मग ज्यावेळी तो डिस्चार्ज व्हायला बघतो त्यावेळी त्याच्या पोलॅरिटी कशा असतात, तर
अप्पर प्लेट निगेटिव्ह, लोअर प्लेट कशा असणार आहे पॉझिटिव्ह. आणि त्याच पोलॅरिटी, त्याच व्होल्टेजच्या पोलॅरिटी कुठं जातात, फ्रीव्हीलिंग डायोडला जातात. आणि त्या फ्रीव्हीलिंग डायोडला गेल्यामुळं डायोडचा ॲनोड पॉझिटिव्ह होतो आणि कॅथोड काय होतो निगेटिव्ह होतो. ॲनोड पॉझिटिव्ह होतो आणि कॅथोड काय होतो निगेटिव्ह होतो. आणि ॲनोडला पॉझिटिव्ह आणि कॅथोडला निगेटिव्ह झाल्यामुळे तो जो काय डायोड आहे तो डायोड काय होतो ऑन होतो. आणि ऑन झाल्यामुळं इथं काय होतं एक शॉर्ट सर्किट पाथ होतो. का तर ऑन झाला स्विच म्हणून ॲक्ट होणार. आता ह्या इंडक्टरमधली जी काही एनर्जी आहे हा पाथ शॉर्ट झाल्यामुळे तो इन्स्टंटली रेजिस्टन्समध्ये डिसिपेट होतो. म्हणजे त्याची सगळी एनर्जी कुठं जाते रेजिस्टन्सला जाते आणि ती सगळी एनर्जी त्या रेजिस्टन्समध्ये संपते. त्यामुळे इथं बघू शकता तुम्ही लोड करंट ग्रॅज्युअली झिरो होत गेलेला आहे आणि थायरिस्टर कसा झालेला आहे टर्न ऑफ. ह्या इन्स्टंटला टर्न ऑफ झालेला आहे. याचा अर्थ निगेटिव्ह हाफ सायकलला हे जे काय तुमचा SCR आहे तो SCR कसा झालेला आहे रिव्हर्स बायस झालेला आहे आणि त्याच्या अक्रॉस व्होल्टेज कसं झालेलं आहे मॅक्सिमम झालेलं आहे. म्हणजे काय होणार बघा, पॉझिटिव्ह हाफ सायकलला इंडक्टर एनर्जी स्टोअर करणार त्यावेळी हा डायोड बंद असतो. निगेटिव्ह हाफ सायकलला तो डिस्चार्ज व्हायला बघतो, त्याच्या पोलॅरिटी काय होतात उलट्या होतात चेंज होतात आणि त्याच पोलॅरिटी कुठं जातात फ्रीव्हीलिंग डायोडला जातात. आणि फ्रीव्हीलिंग डायोडला गेल्यामुळं डायोड ऑन होतो आणि एक शॉर्ट सर्किट पाथ ह्या इंडक्टरला देतो आणि त्यामुळे काय होतं हा इंडक्टरमधली एनर्जी रेजिस्टन्समध्ये डिसिपेट होते आणि SCR आपला लगेच काय होतं टर्न ऑफ होतो. SCR टर्न ऑफ कसं होणार कारण निगेटिव्ह हाफ सायकल चालू झाल्या, ॲनोडला ऑलरेडी निगेटिव्ह असणार आहे कॅथोडला पॉझिटिव्ह असणार आहे बरोबर. त्यामुळे काय होतं तर SCR तुमचा टर्न ऑफ होतो. सो त्यासाठी आपण काय करतो जिथे इंडक्टिव्ह एनर्जी किंवा जिथं RL लोड असतो तिथं आपण काय करतो फ्रीव्हीलिंग डायोड वापरतो आणि त्यामुळे काय होतं तुमचं फ्रीव्हीलिंग ॲक्शन होते. फ्री व्हील होते याचा अर्थ इंडक्टरमधली एनर्जी डिसिपेट केली जाते. सो असा आहे तुमचा सिंगल फेज हाफ वेव्ह कंट्रोल रेक्टिफायर विथ इंडक्टिव्ह लोड. ठीक आहे. हाफ वेव्ह काय म्हणायचं कारण ओन्ली पॉझिटिव्ह हाफ सायकलला आपल्याला आउटपुटला व्होल्टेज मिळतं, निगेटिव्ह हाफ सायकलला मिळत नाही. सो त्यामुळे आपण त्याला म्हणतो सिंगल फेज हाफ वेव्ह कंट्रोल रेक्टिफायर. कंट्रोल रेक्टिफायर का म्हणायचं कारण अल्फा चेंज केला की आउटपुट व्होल्टेज चेंज होतं. ठीक आहे. सो पुढचा जो काय पॉईंट आहे फुल वेव्ह जो आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. थँक्यू.